मंडळी, सध्याच्या राजकारणामध्ये वेगळेच वारे वाहू लागले आहेत. म्हणजे सध्या काय होईल किंवा कुठला आमदार असेल किंवा खासदार असेल तो आज या पक्षात आहेत आणि उद्या तो कोणत्या पक्षात असेल हे कोणीच सांगू शकत नाहीत. म्हणजे तुम्ही काही दिवसांपूर्वी बघितलं असेल की ठाकरे गटाच्या काही खासदारांनी बंड केले आणि ते एकनाथ शिंदे गटामध्ये गेले. त्यानंतर रातोरात ठाकरेंचा एक आमदार देखील फुटला किंवा बंड केली आणि तो दुसऱ्या पक्षात जाऊन सामील झाला. त्यानंतर अशी पण बातमी समोर आली की जवळजवळ शरद पवार गटाचे देखील काही खासदार हे एका दुसऱ्या पक्षाच्या संपर्कात आहेत. आता त्यानंतर एक वेगळ्याच चर्चांना सध्या राज्यामध्ये आता एक काही चर्चा होऊ लागल्या आहेत आणि त्या चर्चेमध्ये शरद पवार यांचा एनसीपी हा पक्ष एनडीए मध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा तो लवकरात लवकर एनडीए मध्ये सहभागी होईल या चर्चा देखील आता सध्या जास्तच होत आहेत. आणि यावरती आता थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले आहेत की शरद पवार यांचा एनसीपी हा पक्ष एनडीए मध्ये सामील होणार की नाही. नेमकं देवेंद्र फडणवीस काय बोलले ते पूर्णपणे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा. दरम्यान देवेंद्र फडणवीस काल दिल्ली दौऱ्यावरती होते. या दिल्ली दौऱ्यानिमित्त त्यांच्या भरपूर राजकीय भेटीगाठी देखील झाल्या. या दौऱ्यानिमित्त त्यांना शरद पवार यांच्या एनडीए बाबत प्रश्न विचारण्यात आला व त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की शरद पवार यांचा एनसीपी हा पक्ष एनडीए मध्ये अजिबात सहभागी होणार नाहीत. ही एक पेरलेली बातमी आहे आणि या बातमीमध्ये कुठलेही तथ्य नाहीत असे स्पष्टपणे सांगितलं. आणि महाराष्ट्रामध्ये आता एनडीए सोबत कुठलाही नवीन पक्ष आम्ही आमच्या सामील करून देखील घेणार नाहीत असं देखील त्यांनी सांगितलं आहे. तसेच शरद पवार यांच्या गटाचे आमदार असोत किंवा खासदार आहोत हे एनडीएच्या संपर्कात असल्याच्या देखील बातम्या मागे येत होत्या. त्याबाबत देखील त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की आत्ताची गोष्ट असो किंवा भविष्यातली गोष्ट असो आम्ही शरद पवार गटाचे आमदार असोत किंवा खासदार असोत अजिबात फोडणार पण नाहीत आणि असला कुठल्याही पद्धतीने कोणताही वेगळा राजकीय पक्ष हा इंडियामध्ये सहभागी होणार नाहीत असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे जी काही शंका सध्या लोकांच्या मनात होती त्यावरती पूर्णपणे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी देऊन टाकलं व हे स्पष्ट केलं की राज्यामध्ये असो किंवा बाकीच्या ठिकाणी असो एनडीए मध्ये दुसरा कुठलाही पक्ष सध्या आता घेतला जाणार नाहीत असं स्पष्ट सांगितलं. तुमचं यावरती काय मत आहे नक्की आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर करा पण अजिबात विसरू नका. धन्यवाद.